बघ बाबा, जे तुझं आहे ते तुला सांभाळायचं आहे. तुझ्या भाषेच्या अस्तित्वाबद्दल जर तुला भीती वाटते तर बोल मराठी, बघ मराठी, वाच मराठी. दुसऱ्यांवरती अवलंबून राहण्याची काही गरज नाही. मराठी भाषा ही खूप सामर्थ्यवान भाषा आहे. त्यामुळे केवळ दुसऱ्यावरती अवलंबून राहणं हे बरोबर नाही. आणि मेन म्हणजे हा मुद्दा राजकारणात आलाच नाही पाहिजे. मराठीचा मान हा राखला गेला पाहिजे. अवश्य भारतामध्ये प्रत्येक भाषेचा मान राखला गेला पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचा मान राखला गेला पाहिजे. बिकॉज ही काही साधीसुधी भाषा नाही. इतकं मोठं साहित्य लिहिलं गेले आहे या भाषेमध्ये. अभिजात भाषेचा दर्जा हिला मिळालेला आहे. त्यामुळे 100% ही साधीसुधी भाषा नाही. आणि जे म्हणतात ना, हमको मराठी नहीं आते, हम नहीं बोलेंगे, जो करना है करो. अरे शिका मराठी. 2-4 वाक्य शिका. काय दादा बरं आहे ना? एवढं जरी शिकलात, एखाद्या मराठी माणसाला बोललात ना, तो खुश होईल तो. आणि माझ्या मराठी बांधवांना एक आग्रहाची विनवणी आहे. मराठी भाषेला जर एक चांगला दर्जा द्यायचा आहे ना, तर मराठी चित्रपट असे बनवा जे लोकांपर्यंत पोचतील, खूप लोकांपर्यंत पोचतील. मराठी लिखाण असं करा, मराठी गाणी अशी बनवा, मराठी कविता रचा, मराठी पुस्तकं अशी छापा जी लोकांना ती ट्रान्सलेट करून भलेही ती वाचता यावीत, पण त्यांना कळलं पाहिजे की हे साहित्य, हा चित्रपट, हे गाणं हे मराठी गाणं आहे. ओरिजिनल वर्क मी म्हणतोय. सैराटसारखे सिनेमे आहेत आणि भरपूर अशी गाणी जी आपण आता ट्रेंडमध्ये बघतोय ती मराठीच गाणी आहेत. ती लोकं स्वीकारतायत. पंजाबी, गुजराती, मारवाडी हे सगळे त्यांच्या कार्यक्रमांमध्ये हे गाणे आग्रह करून सांगतायत डीजेला की बाबा लाव, झिंगाट लाव. त्यामुळे भाषा कशी पोचवायची लोकांपर्यंत आणि आपल्या भाषेचा दर्जा जो आहे तो कसा वाढवायचा हे आपल्याला ठरवलं पाहिजे. शेवटी एवढंच म्हणेन की बघ बाबा, जे तुझं आहे ते तुला सांभाळायचं आहे.